नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब शिंदे, संचालक द विनर्स करिअर पॉइंट। आज आपल्याला मी अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख करून देतोय की ज्यांना संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रात एक कायदा तज्ञ म्हणून ओळखलं जातं आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर नागनाथ शंकर कोडे साहेब। ते औरंगाबाद इथं एसीपी या पदावरती कार्यरत असून त्यांनी राज्यसेवेसाठी ऑल कॉम्पिटिटिव्ह लॉ हे कायद्याचं पुस्तक लिहिलंय। मला असं वाटतं अद्यावत आणि आताच्या लेटेस्ट अमेंडमेंट सहित या सर्व पुस्तकामध्ये डिटेल माहिती दिली आणि हे पुस्तक 5000 वस्तुनिष्ठ प्रश्नांसहित आहे। त्यांचं क्वालिफिकेशन मी सांगतो तुम्हाला, ते MSc ॲग्री आहेत, त्याचबरोबर LLB, LLM, PGDCL, त्याचबरोबर PGDLL, MBA HR आणि त्याचबरोबर PhD लॉ। एक विशेष बाब सांगतो, महाराष्ट्रातल्या संपूर्ण पोलीस ट्रेनिंग सेंटरवरती त्याचबरोबर अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतात आणि मला असं वाटतं अशा तज्ञ माणसाने पुस्तक लिहिलंय त्याच्याबद्दल मी जास्त सांगण्यापेक्षा ते त्यांच्या शब्दात सांगतील, परंतु तत्पूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक आणखी एक विशेष बाब सांगतो। मागच्या परीक्षेमध्ये त्यांनी डिपार्टमेंटल PSI साठी एक फौजदारी कायदे नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि या पुस्तकामध्ये 75 मार्कांचा सिलेबस त्यांनी कव्हर केला होता। त्याच्यातले 72 प्रश्न डिपार्टमेंटल PSI ला 2016 ला विचारले गेले होते। हेही पुस्तक विद्यार्थ्यांसाठी खूप लाभदायक ठरलंय। त्याच्यानंतर त्यांचे 2 पुस्तकं मार्केटमध्ये येत आहेत, ते म्हणजे डिपार्टमेंटल PSI साठी पेपर सेकंडचं पुस्तक आणि त्याचबरोबर कायदा प्रश्नांचं हे 2 पुस्तकं मार्केटमध्ये आता त्यांचे लॉन्च होत आहेत आणि हे पुस्तक ऑलरेडी मार्केटमध्ये आहे। राज्यसेवा आणि जनरल PSI साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे। मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो त्यांनी हे पुस्तक एकदा तरी वाचावं। त्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मी सांगण्यापेक्षा ते आपल्या शब्दात सांगतील। मी सरांचं स्वागत करतो। नमस्कार। मी आपल्या सर्वांतर्फे सरांना विनंती करतो की त्यांच्या पुस्तकात काय लिहिलंय की त्यांच्या भाषेत ते आपल्याला सांगतील। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा आत्ताच बाळासाहेब शिंदे यांनी परिचय करून दिलेला आहे, तरी पण मी माझा परिचय करून देतो। मी डॉक्टर नागनाथ कोडे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस क्राईम औरंगाबाद शहर। माझ्या आता डिग्र्या सांगितलं, माझं क्वालिफिकेशन आहे MSc ॲग्री, LLB, LLM, PGDCL, PGDLL, MBA आणि लॉ मध्ये PhD केलेली आहे। गेल्या 31 वर्षापासून मी पोलीस खात्यामध्ये सेवा करतोय आणि सेवाच्या काळामध्ये विविध ठिकाणी अधिकाऱ्यांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि प्रशिक्षणाच्या दरम्यान जो कायद्याचा अभ्यास करण्याची मला ती संधी मिळाली, त्यामुळं मी हे LLM आणि लॉ मध्ये PhD करू शकलो आणि त्यामधून बाळासाहेब शिंदे यांची माझी भेट झाली आणि भेट झाल्यामुळं मला हे पुस्तकं जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी द्यायची मला मी जे आता पुस्तक लिहिलेलं आहे संपूर्ण कायदे ऑल कॉम्पिटिटिव्ह लॉ, हे जे पुस्तक आहे हे राज्यसेवेसाठी आणि जनरल PSI साठी पुस्तक आहे। गेल्या वर्षी मी फौजदारी कायदे डिपार्टमेंटल PSI साठी पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्या पुस्तकाला इतका उदंड प्रतिसाद मिळाला, त्यामध्ये 75 ऑब्जेक्टिव्ह पैकी 72 ऑब्जेक्टिव्ह माझ्या पुस्तकात मिळाले। त्याच्याहून आणखीन पुस्तक लिहावं असं मला सुचलं आणि या 2 दिवसामध्ये पुन्हा प्रश्नसंच आणि डिपार्टमेंटल PSI साठी सेकंड पेपर मी या ठिकाणी पब्लिश करणार आहे। जे माझं पुस्तक लिहिलेलं आहे मी की संपूर्ण कायदे ऑल कॉम्पिटिटिव्ह लॉ, यामध्ये जवळजवळ सर्व सिलेबस मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये जो पहिला पेपर मध्ये आहे की माहिती अधिकार कायदा 2005, त्याच्यामध्ये संपूर्ण कायदा देऊन त्याचे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा मी प्रत्येक कायद्याच्या मागच्या बाजूला देण्यात आलेले आहे। दुसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, हा 2015चा आहे, तोही कायदा देऊन त्याच्या मागेही मी वस्तुनिष्ठ प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साध्या आणि सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे। तिसरा जो त्या सिलेबस मधला प्रश्न आहे की संगणक आणि माहिती तंत्रज्ञान। माझं सायबर लॉ झालेला असल्यामुळे संगणकाच्या बाबतीतली माहिती मी चांगल्या पद्धतीने लिहू शकतो।
संगणकाचा विविध क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर डाटा कम्युनिकेशन आहे, नेटवर्किंग, वेब टोपोलॉजी आहे, आणि त्यामधून जे उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यामधून जे गुन्हे असतील, काही लोकांच्या चोऱ्या असतील, काही अश्लील गुन्हे असतील, या संदर्भामध्ये सायबर लॉ आणि IIT लॉ, IIT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, यामध्ये मी लिहिण्याचा चांगला प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यांचेही ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी काढलेले आहे. आणि उद्योग क्षेत्रामध्ये ह्या IT ऍक्टचा कसा वापर आणि कशा सुविधा दिल्या पाहिजेत, त्याचबरोबर शासनाचे जे उपक्रम आहेत, मीडिया लॅब आहे, याचाही यामध्ये सखोल मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पहिल्या पेपर झाल्यानंतर जो दुसरा पेपर आहे त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना, राज्यघटनेमध्ये मी प्रथमतः प्रियंबल दिलेली आहे, घटनेची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, केंद्र आणि राज्य संबंध कसे असले पाहिजेत या संदर्भात मी लिहिलेलं आहे. आणि मूलभूत हक, मूलभूत कर्तव्य, त्याचबरोबर समान नागरिक कायदा आहे, आणि न्यायालयाचे इंडिपेंडन्सी ज्याला आपण म्हणतो, तेही मी या ठिकाणी देण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. जे संवैधानिक पद आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, संसद आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे, वेगवेगळे बोर्ड्स आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत आणि त्यांचे जे कर्तव्य आहेत तेही या पुस्तकामध्ये मी कव्हर केलेले आहे. आणि जे 7वी सूची आहे आणि इतर जे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे महत्वाचे जे आपल्या सिलेबसच्या मध्ये देण्यात आलेले आहेत ते मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. महत्वाचं म्हणजे मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक मी या ठिकाणी दिलेला आहे. अत्यंत सुंदर पद्धतीतून त्याच्यामध्ये मी कव्हर केलेला आहे. आणि मानवी हक्कांच्या जी गरज आहे मानवाला आणि ते उल्लंघन होत असेल तर या ठिकाणी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून आपल्या घटनेमध्ये जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्याचं उल्लंघन झाल्यानंतर घटनेच्या माध्यमातून आपण काय कारवाई केली पाहिजे या सिलेबस प्रमाणे यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी हक्क अधिनियम तोही मी या ठिकाणी दिलेला आहे. त्याचे हे ऑब्जेक्टिव्ह मागच्या बाजूला काढलेले आहेत. नागरी हक्क संरक्षण कायदा आहे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि हुंडाबंदी कायदा आणि कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा, त्याचबरोबर जे तंटामुक्ती आहे, महात्मा गांधी तंटामुक्ती, मी त्यावेळेस दिल्लीमध्ये काम करीत असताना मुखेड तालुक्यामध्ये 100% तंटामुक्ती केलेला असल्यामुळे त्या तंटामुक्तीचा मला चांगला अनुभव असल्यामुळे तंटामुक्तीचं हे विशेष या ठिकाणी जवळजवळ 50 ऑब्जेक्टिव्ह आणि त्याचं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो मुंबई पोलीस कायदा होता तर त्याला महाराष्ट्र पोलीस ऍक्ट म्हणतात, त्याचं संपूर्ण या ठिकाणी जे प्रॅक्टिकल आहे आणि सोप्या आणि साध्या भाषेत हा महाराष्ट्र पोलीस कायदा मी दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं जे आहे की इंडियन पिनल कोड ज्याला आपण म्हणतो, भारतीय दंड संहिता आपण ज्याला म्हणतो, तेही आपण चॅप्टर वाईज अत्यंत सुंदर पद्धतीनं मी या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळ्या चॅप्टरच्या मागच्या बाजूला देण्यात आलेले. फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याला आपण CRPC म्हणतो, तो CRPC ही माझ्या भाषेत, साध्या भाषेत या ठिकाणी मी दिलेली आहे. आणि त्याला लागूनच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, भारतीय पुरावा कायदा अत्यंत सोप्या भाषेत मी या ठिकाणी दिलेला आहे. आणि विशेष करून राज्यसेवेसाठी जो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व या कायद्यामध्ये जे नवीन सुधारणा झाल्या, लेटेस्ट या 8 दिवसापर्यंत झालेल्या सर्व सुधारणा या ठिकाणी मी दिलेल्या आहेत. आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये अगोदर भेट वस्तू, पैसे, ग्रॅटिफिकेशन घेतल्यानंतर या ठिकाणी अँटी करप्शनच्या माध्यमातून केस दाखल व्हायची. पण नवीन अमेंडमेंट प्रमाणे सेक्स ऑफ डिमांड म्हणजे लैंगिक सुखाची मागणी करणं हा गुन्हा होतो. नवीन अमेंडमेंट मध्ये त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न
दिलेला आहे तोही मी या ठिकाणी दिलेला आहे. पर्यावरण संरक्षण कायदा, त्याचे रूल्स आहेत, ध्वनी प्रदूषणाचे रूल्स आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतोय आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत त्या सिलेबस प्रमाणे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुपिते कायदा, भारतीय गुपिते कायदा, ज्याला इंडियन सिक्रेट ऍक्ट म्हणतो, कशा कशामध्ये सिक्रेट ऍक्ट लागू होतो तोही या ठिकाणी दिलेला आहे. आणि ग्राहक मंच संरक्षण कायदा, यामध्ये जे लेटेस्ट अमेंडमेंट आहे ते सुद्धा या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि हे पुस्तक अत्यंत आताच्या नवीन सुधारणा या ठिकाणी मी लेटेस्ट सुधारणासह हे मी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये 5000 ऑब्जेक्टिव्ह जे केलेले आहेत, जवळजवळ सर्व सिलेबस मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या नवीन अमेंडमेंट आहेत, तुम्हाला माहिती असेल की आता जो 353 इंडियन पिनल कोडमध्ये सरकारी नोकरदाराला जो मारहाण करण्यात येते, त्याच्यामध्ये 14 जून 2018 नवीन अमेंडमेंट झाली. हा जेएमएफ ट्रायल होता, पण तो सेशन ट्रायल झालेला आहे. त्याला 3 वर्षाची शिक्षा होती, आता 5 वर्षाची शिक्षा करण्यात आलेली आहे. 353, 332 हा शिक्षण कमी गुन्हा झालेला आहे. आता तुम्हाला अगदी रिसेंट माहिती असेल की निर्भया प्रकरणाच्या नंतर 2013 खाली क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट आला. त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. 376 मध्ये 354 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. पण लेटेस्ट सुधारणा जे आता 21/4/2018 ला जो अध्यादेश केंद्र सरकारने काढलेला आहे आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर 11 ऑगस्ट 2018 ला झालेलं आहे. त्याच्यामध्ये अगोदर 376 म्हणजे ज्याला आपण बलात्कार म्हणतो, बलात्कारामध्ये शिक्षा 7 वर्षे होती अगोदर, पण आता या नवीन अमेंडमेंट मध्ये कमीत कमी 10 वर्षे शिक्षा आणि जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा ह्याच्यामध्ये करण्यात आली आहे. 376(1) मध्ये अमेंडमेंट करून करण्यात आलेली आहे. आता 376(2)(अ) मध्ये जो पोलीस अधिकारी आहे, मिलिटरीची सशस्त्र दलाचे असतील, त्यांच्या आरोपी असेल किंवा इतर हाताखाली काम करणारे इतर लोक असतील, त्यांच्यावर जर बलात्कार झाला तर त्यांना अगोदर 7 वर्षाची शिक्षा होती, पण आता 10 वर्षाची शिक्षा ते 20 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. 16 वर्षाच्या स्त्रीवर बलात्कार झाल्यानंतर यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे की 376(3) त्याच्यामध्ये 20 वर्षे आणि आजन्म कारावासाची शिक्षा त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. 376(a)(b) 16 वर्षाच्या आतील मुलीवर जर समजा बलात्कार झाला, 12 वर्षाच्या आतील मुलीवर जर बलात्कार झाला तर त्या ठिकाणी 20 वर्षे आणि आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. सामूहिक बलात्काराची व्याख्या अगोदर अशी होती की 2 किंवा 2 पेक्षा जास्ती लोकांनी जर बलात्कार केला तर सामूहिक बलात्कार समजला जाईल. पण आता नाही, एकानं बलात्कार केला आणि दुसऱ्यानं फक्त सहाय्य केलेलं आहे तरी सामूहिक बलात्काराच्या व्याख्येमध्ये येत आहे. म्हणून 376(ड)(अ) मध्ये अशी तरतूद करण्यात आली नवीन ह्याच्याप्रमाणे की 16 वर्षे किंवा 16 वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार केला तर त्याला 20 वर्षे आणि आजन्म कारावासाची शिक्षा ठरवण्यात आलेली आहे. आणि 376(ड)(ब) मध्ये 12 वर्ष किंवा 12 वर्षाच्या खालील मुलीवर जर बलात्कार केला तर त्याच्यामध्ये 20 वर्षे आणि मृत्यूदंडाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आणि 376(ड)(अ) आणि ब मध्ये यामध्ये त्याला जे कॉम्पेन्सेशन आहे, अगोदर कॉम्पेन्सेशन फक्त गव्हर्नमेंट कडून 357(अ)(ब)(क) मध्ये दिलं जायचं, अरे ह्याच्यामधला जो दंड ठोठावला जाणार आहे जास्तीत जास्त, तो दंड पीडितेला दिला जाणार आहे. आणि म्हणून हे नवीन अमेंडमेंट या पुस्तकामध्ये मी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. 228(अ) मध्ये आता ह्या जे गुन्हे दाखल झालेले आहेत कुठल्याही माध्यमातून किंवा कुठूनही प्रसिद्धी त्याला देता येणार नाही, जेणेकरून या मुलीची किंवा स्त्रीची बदनामी होणार नाही, यासाठी ह्याच्यामध्ये सुद्धा 2 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. हे आयपीसी मधल्या अमेंडमेंट आहे. पण सीआरपीसी मध्ये 54(अ) मध्ये एक नवीन रिसेंट अमेंडमेंट करण्यात आलेली आहे
जो आरोपी आहे, ज्या आरोपीने बलात्कार केलेला आहे, अंधार असेल किंवा चेहरा थोडा लपवला असेल, तर तिची ओळख पटवण्यासाठी तिला समोरासमोर जर आणायचं नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायाधीशाच्या समक्ष त्याची ओळख त्या आरोपीची करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. 354 मध्ये माहिती असेल की अशा पीडितेचा व्हिडिओ जबाब हा व्हिडिओग्राफ झाला पाहिजे आणि महिला पोलीस अधिकाऱ्यानं त्या बाब घेतला पाहिजे, अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आली. बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती आहे, तपास करीत असताना पोलीस अधिकारी 161 CRPC प्रमाणे महिला पोलीस स्टेशनला बोलवतात, पण यामध्ये पीडितेला पोलीस स्टेशनला बोलवता येणार नाही. तिच्या घरीच जाऊन किंवा तिनं ज्या ठिकाणी या असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तिचा जबाब घेतला पाहिजे. ती विकलांग असेल, मनोबल खचलेला असेल तर इंटरप्रेटर म्हणजे दुभाषी किंवा शिकवणारा एखादा शिक्षक असेल तर त्याच्या माध्यमातून तिचा जबाब तिच्या घरी किंवा तिच्या म्हणण्याप्रमाणे ज्या ठिकाणी करेल त्या ठिकाणी घेतला पाहिजे. त्यामध्ये 164 आहे, त्या पीडितेचा जबाब मॅजिस्ट्रेटच्या समोर लवकरात लवकर घेतला पाहिजे, जेणेकरून तिच्यावर कुठलाही दबाव येणार नाही. अशा प्रकारची 164 मध्ये तरतूद नवीन कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे. 273 मधली जी तरतूद आहे की ज्या वेळेस आरोपीचा कोर्टात हजर राहतो आणि पीडितेचा जबाब चालू असताना पीडितेच्या समोर त्या आरोपीला उभं करता येत नाही. आरोपीला तरी बाजूला किंवा मॅजिस्ट्रेटला जसं वाटेल तिचा क्रॉस होणार नाही किंवा आरोपीच्या व्यतिरिक्त आरोपी नसताना या पीडितेचा जबाब नोंदवला पाहिजे आणि नोंदवत असताना ही सर्व खबरदारी न्यायालयानं घेतली पाहिजे. अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती असेल की 309 मध्ये असं केलेलं आहे की जो तपास झालेला आहे, तपास झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्वरित न्यायालयानं म्हणजे 2 महिन्याच्या आत त्याची ट्रायल सुरू केली पाहिजे. जर खंड नसेल तर 2 महिन्याच्या आत संपवलं पाहिजे आणि जर खंड पडत असेल काही कारणामुळे तर ते कारण दिली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व बलात्कारामध्ये अगोदर असं होतं की फक्त बालकावर जर बलात्कार झाला तर 2 महिन्याच्या आत 173 प्रमाणे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करावा अशी तरतूद होती. पण नवीन अमेंडमेंट प्रमाणे 173 मध्ये कोणत्याही महिलेवर बलात्कार झाला तर 2 महिन्याच्या आत चार्जशीट कोर्टात दाखल केलं पाहिजे, असं मॅन्डेटरी पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आलेलं आहे. आणि त्याची जी नुकसान भरपाई 357 अ ब ग त्याच्यामध्ये सुद्धा दंड त्या पीडितेला दिला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा जी नुकसान भरपाई झाली, नुकसान झालेली त्याची भरपाई या ठिकाणी केली पाहिजे. महत्वाचं सगळ्यात म्हणजे मध्ये सेशन कोर्ट आणि हायकोर्ट मध्ये जे आरोपी आहे बलात्काराच्या याच्यामध्ये लागलीच कोर्टाला जामीन देता येणार नाही. 15 दिवसाची पीपीला नोटीस द्यावी आणि फिर्यादी पीडित असेल किंवा तिचा प्रतिनिधी जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत त्या अटकपूर्व जामिनीची हिअरिंग होणार नाही. म्हणून हे ते अत्यंत स्ट्रिक्ट करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर जे एव्हिडन्स ऍक्ट आहे, एव्हिडन्स ऍक्ट 53 मध्ये तिची बदनामी माग ती अशी होती, तिचं चारित्र्य असं होतं, चारित्र्याच्या संशयावर किंवा चारित्र्याचा मुद्दा उपस्थित केला म्हणून आरोपीला निर्दोष सोडता येणार नाही, तो पुरावा ग्राह्य धरता येणार नाही. आता त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की 113 अ 114 अ याच्यामध्ये जे तरतुदी करण्यात आलेल्या आहे, जर बलात्कार झाला स्त्रीवर तर तो बलात्कार झाला फक्त पीडितेनं म्हणायचं, बलात्कार केला नाही ही प्रूव्ह करण्याची जबाबदारी ही आरोपी पार्टीची आहे, ज्याने बलात्कार केलेला आहे त्याची आहे. आणि महिलाच्या बाबतीत जे छळाचे गुन्हे असतील, इतर 306 गुन्हे असतील सुसाईडचे, त्याच्याही संदर्भात 113 अ प्रमाणे त्यांनी फक्त पीडितेनं किंवा त्या फिर्यादीनं म्हणायचं की या माणसानं माझ्या मुलीला त्रास दिला होता किंवा माझ्या स्त्रीला त्रास दिला होता, तर ते आरोपीने प्रूव्ह करायचं. या ठिकाणी सर्व जबाबदारी प्रूव्ह करण्याची ही आरोपी पार्टीवर टाकण्यात आलेली आहे.
आणि त्याचबरोबर ज्यावेळेस उलट तपासणी करण्यात येते कोर्टामध्ये 146 एव्हिडन्स ऍक्ट मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की उलट तपासणीच्या वेळेस तिला चारित्र्याच्या संदर्भात विचारता येणार नाही. आणि म्हणून हे जे नवीन अमेंडमेंट आहेत त्या या ठिकाणी मी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती असेल की भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा हा नव्यानंच अमेंड झालेला आहे. जर अगोदर वस्तू पैसा किंवा ग्रॅटिफिकेशन घेतलं तर ते अँटी करप्शनची केस व्हायची किंवा लाचलुचपतची केस व्हायची. पण यामध्ये असं केलेलं आहे की कोणतीही डिमांड ज्याला आपण मग लैंगिक सुखाची मागणी करणं किंवा कार्यालयामध्ये सरकारी नोकरदारांना जर मिसअप्रोप्रिएशन केलेलं आहे, काही पैशाचा अपहार केलेला आहे, अगोदर ती 403 प्रमाणे 406 प्रमाणे गुन्हे दाखल व्हायचे. पण आता त्याच्यामध्ये अँटी करप्शनचाही गुन्हा दाखल होईल आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर सरकारी नोकरदाराच्या विरोधात मिनिमम QIC यांनी तपास केला पाहिजे. आणि तपास याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये सखोल तपास झाला पाहिजे. आणि म्हणून हे सर्व नवीन अमेंडमेंट मी या ठिकाणी या पुस्तकामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी बऱ्याच वेळेस अधिकाऱ्याला प्रशिक्षण देतो. मी DG ऑफिस, महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी लेक्चर दिलेत. हे औरंगाबाद या ठिकाणी मी बरेच लेक्चर देत असतो. आणि देत असताना हे जे काही मुद्दे समोर आलेले आहेत, जे काही प्रश्न MPC ला विचारले जातात, डिपार्टमेंटल असेल, इतर असेल, राज्यसेवा असेल, जनरल PSI साठी असतील, हे सर्व प्रश्न मला माझ्या अभ्यासामधून माझ्या अनुभवामधून मी या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या वर्षीच मला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. लॉ मध्ये PhD मिळालेली आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये आणखीन उत्साह आलेला आहे. आणि हे 2-3 पुस्तकं आता मी लॉन्च केलेले आहेत.